नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपलं स्वागत. न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण, शरद पवारांचा घणाघात. पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद, पवारांचा दावा फडणवीसांनी खोडला. राष्ट्रवादी बरोबर गद्दारी केलेल्यांना माफी नाही, अमोल कोल्हेंचा पिंपरीतून हल्लाबोल. आणि सोलापूर जिल्ह्यात काकांसोबत पुतणेही रिंगणात, मतदारसंघ आणि पक्षही वेगळे. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात झालंय. यात आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचे वक्तव्य शरद पवारांनी आज बारामती येथे बोलताना केलंय. या सर्व उलथापालथीत मोजके लोक माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहिले. 1980 मध्ये माझ्या नेतृत्वात 58 आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षनेता असताना 52 आमदार फुटून गेले आणि मी 6 आमदारांचा नेता राहिलो. परंतु यानंतर झालेल्या निवडणुकीत फुटलेल्या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारले. हा इतिहास असून आता याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शरद पवारांनी केलाय. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रक्कम सापडली आहे. त्यावरून माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते, पण अधिकाऱ्यांचं भवितव्य संकटात जाऊ नये म्हणून मी अधिक बोलत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळात असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही, असा टोला लगावलाय. चुकीला एक वेळ माफी असू शकते, परंतु गद्दारीला माफी नाही. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांना माफ केले जाणार नाही, असा हल्लाबोल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पिंपरी येथे मेळाव्यात केलाय. या मेळाव्यात बोलताना पिंपरी येथील उमेदवार डॉक्टर सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचाराची तुतारी खासदार कोल्हे यांनी फुंकली आहे. नाशिक जिल्ह्यातील तब्बल 3 मतदारसंघात एबी फॉर्मसह झालेली बंडखोरी आणि महायुतीतील इच्छुकांनी दंड ठोकत केलेले बंड शमवण्यासाठी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन अखेर मैदानात उतरले. महाजन यांनी दिवसभरात अनेक नाराजांची भेट घेत पक्षशिस्त महत्वाची असून बंडखोरी सहन केली जाणार नाही असा संदेश देताना तुमच्या मागण्यांचा भविष्यात विचार केला जाईल असे आश्वासनही यावेळी दिल्याचं सांगते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि त्यांच्या पुतण्यांचे राजकारण जोरात चालले असून सोलापुरातील काही पुतणे मंडळी त्यांच्या काकांच्या बरोबरीने यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे पुतणे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून, तर सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अंबरनाथमध्ये मनसेने उमेदवार दिला नसून इथं दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला
मनसे आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे या दोन्ही नेत्यांमध्ये गळाभेट झाली आहे। त्यामुळे अंबरनाथमध्ये मनसेची ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका दिसत असून येथे शिंदे गटाचे बालाजी किणीकर आणि ठाकरे गटाचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जतन करण्यासाठी कोल्हापुरातील साठमारी फ्रेंड सर्कलच्या तरुणांनी यंदा आकर्षक अशी विशाळगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे। शिवभक्तांनी या किल्ल्याच्या 2 प्रतिकृती बनवल्या असून जुना विशाळगड आणि सद्यस्थितीतील विशाळगड अशा या 2 प्रतिकृतीमधून किल्ला साकारला आहे। किल्ल्यावर अनावश्यक बांधकाम झालेलं पार्ट्या होऊन त्याची झालेली दुरावस्था दाखवण्याचा प्रयत्न करत साठमारी फ्रेंड सर्कलच्या मंडळाने सामाजिक संदेश दिलाय। नमस्कार, माझं नाव प्रथमेश किरण आतिग्रे। मी एक साठमारी फ्रेंड सर्कलचा कार्यकर्ता आहे। यावर्षी आम्ही एक विशाळगड केलेला आहे। तर विशाळगडच नाही तर विशाळगड 2 प्रतिकृती विशाळगडाची केलेली आहे। एक शिवकालीन विशाळगड आणि एक सध्या स्थितीला अतिक्रमणाने वेढलेला विशाळगड असे 2 प्रतिकृती केलेल्या आहेत। आमचे हे किल्ला करण्याचं 12वं वर्ष आहे। आम्ही गेली 11 वर्षे फक्त किल्ल्यातला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो। यावर्षी आम्ही इतिहास फक्त दाखवण्याचा नाही तर इतिहास तो वाचवण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्हाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। पण यावर्षी आम्हाला फक्त गडांमधून एक संदेश द्यायचा होता की गड हे आपले सह्याद्रीतली एक महाराजांची एक दिलेली देणगी आहे, ती फक्त आपल्याला जपणं गरजेचं आहे। जे लढणारे मावळे होते महाराज ते लढले, फक्त आपल्याला ही गोष्ट सगळ्यात जपायची आहे, ते पण आपल्याला आता जमत नाही। त्यामध्ये आता इकडे बघितलं तर तुम्ही शिवकालीन विशाळगड केलेला आहे। आम्ही शिवकालीन काळात ज्या वास्तू होत्या त्या सर्व आम्ही दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। जो विशाळगड होता आधीचा तो विशाळगड कसा स्वच्छ आणि जे वास्तू होत्या त्या सगळ्या व्यवस्थित होत्या आणि विशाळगड होता तो एक राजधानी राहिली होती विशाळगडाची। आणि आत्ताची जी परिस्थिती आहे तिथे फक्त अतिक्रमण 150+ अतिक्रमणे तिथं वाढलेले आहेत। त्यामध्ये आता आपल्या वास्तू काही राहिलेल्या नाहीत आणि तटबंदी पण सगळ्या पडझड झालेल्या आहेत। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। नगरच्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकळीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर रामजी बामदळे आणि सदस्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनसचे धनादेश देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे। आज दिवाळी पाडवा या सणानिमित्त ग्रामपंचायतीच्या इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांनी महाआरती केली। सर्व ग्रामस्थांना बालम टाकळी ग्रामपंचायतकडून दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। बालम टाकळीतील ग्रामस्थांची अहोरात्र सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना पगाराबरोबरच दिवाळी बोनस ग्रामपंचायतकडून त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण यावं यासाठी बालम टाकळी ग्रामपंचायतकडून त्यांना बोनस देण्यात आलेला आहे। दीपावली पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातल्या बावड्यात म्हशींचा खेळ रंगलाय। कसबा बावडा इथं म्हशी सजवणे आणि पळवण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे। भारतवीर तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या अनोख्या उपक्रमात आमदार सतेज पाटलांनीही स्वतः मोटारसायकल चालवत म्हशी पळवण्याचा आनंद घेतला। दरम्यान मोटारसायकल कंट्रोलमध्ये ठेवत म्हैस अंगावर न येऊ देणे हे शिकलोय, याचा राजकारणात फायदा मला होणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं।
गेल्या काही दिवसात अमरावती शहरात सुरू असलेल्या गँगवॉर आणि हत्येच्या सत्रानंतर आता शहरात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. अमरावती शहरातील वेलकम पॉइंट परिसरात 25 वर्षीय तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार झाला असून तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 तरुणांना अटक केली आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तीचाही समावेश आहे. या घटनेमुळे अमरावती शहर हादरले. तर नेमकी फिर्यादीची काय तक्रार होती, आपण काय कारवाई केली, काय सांगा? पीडिता ज्यावेळेस इथे तक्रार घेऊन आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिचे रात्री आईवडिलासोबत भांडण झालं म्हणून ती बाहेर आली आणि लिफ्ट मागितली असता 2 मुलांनी तिला 2 व्हीलरवर घेऊन गेले आणि तिला दारू वगैरे पाजली आणि त्यानंतर पुन्हा त्या 2 मुलांनी आणखीन 3 मुलांना बोलावून घेतलं आणि तिच्यासोबत वाईट संबंध केले अशी तक्रार प्राप्त होताच पीडित आणि तिचे नातेवाईक तसेच आमचं तपास पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झालं आणि आम्हाला एका ठिकाणी CCTV फुटेज मिळाले. त्या CCTV फुटेजच्या आधारे एका आरोपीची ओळख पटली आणि त्या आधारे आम्ही 5ही आरोपितांना 2 तासाच्या आतमध्ये अटक केलेली आहे. सर, आता नेमकं कोर्टात कधी हजर करणार आहे आणि रिमांड किती दिवसांनी, पुढील कारवाई कशी असेल? आरोपितांना कालच अटकेची कारवाई झालेली आहे आणि आज माननीय कोर्टासमक्ष हजर करण्यात येणार आहे आणि PCR मागितलेला आहे मॅक्झिमम. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.